भरपूर लोकांच्या मनात प्रश्न असतात आणि ते प्रश्न ते कमेंट सेक्शन मध्ये सांगतात. आता ते प्रश्न कोणते कोणते आहेत ते आपण जाणून घेणार आहे आणि हे सर्व व्यवस्थितपणे सांगणारे शिवानी मॅम आपल्या संग जोडलेले आहेत आणि ते हिंदीमध्ये सांगणार आहे की तुमच्या मनातले प्रश्न काय आहेत. काही हिंदीमध्ये असतात प्रश्न, काही मराठीमध्ये असतात. तर ते प्रश्नाचे उत्तर आज आपण देणार आहे. तर पहिला क्वेश्चन काय राहणार आहे चला जाणून घेऊ. अंकलेश्वर सिल्क मिल्स कुठे आहे? पहिला प्रश्न असा आहे की अंकलेश्वर सिल्क मिलचा प्रॉपरली ऍड्रेस किंवा लोकेशन कुठे. तर ही कंपनी आहे सुरत गुजरातची. सुरत रेल्वे स्टेशन पासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. तुम्हाला मिळेल कमिला दरवाजा. कमिला दरवाजाच्या समोरच तुम्ही बघाल तर 451 टेक्सटाईल मार्केट तुम्हाला बघायला मिळेल. 3rd फ्लोअरवर यायचे. 225 226 आपला शॉप नंबर आहे. अदरवाईज तुम्ही स्क्रीनवर नंबर बघताय त्या नंबरवर कॉन्टॅक्ट केलं तर तुम्हाला पूर्ण गाईड पण केला जाणार की कशा प्रकाराने तुम्ही ऑटो, बस किंवा व्हेकलनी येताय ते सर्व इन्फॉर्मेशन मिळेल. सेकंड प्रश्न काय असतो तो जाणूया. साड़ी का बिजनेस कैसे शुरू करें? साड्यांचा बिझनेस कसा सुरू करायचा. तर तो असा बिझनेस आहे की तुम्ही कुठनाही सुरू करू शकता. घरातना, दुकानामधना, शोरूम मधना, जसं तुम्हाला पटेल, जसं तुम्हाला जमेल. तुम्ही बाहेर जाऊन तुमचा बिझनेस करायला इच्छित असाल म्हणजे तुमच्या पशी अपॉर्च्युनिटी आहे तर तेही करू शकता. बाहेर जाऊन विक्री करणं किंवा तुमचं असं आहे की बाहेर न पडता आपण घरातनच काय करूया तर घरी बसल्या बसल्या पण हा बिझनेस तुम्ही सुरू करू शकता. आणि हा बिझनेस उत्तम बिझनेस आहे. तुम्ही किती बिझनेस करणार ना त्याच्यासाठी तुम्हाला नॉलेज पाहिजे. तुम्हाला मेकअपचा बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला मेकअप यायला लागेल. तुम्हाला सिवन क्लासचं काम करायचं असेल तर तुम्हाला सिवन क्लास यायला पाहिजे किंवा कोणताही तुम्ही काम करताय त्याच्यापाशी तुम्हाला नॉलेज असायलाच पाहिजे. पण हा बिझनेस असा आहे की 0 नॉलेजनी पण तुम्ही तुमचा स्वतःचा बिझनेस करू शकता. अजून मुद्दा बघूया पुढचा. मैम ये जो क्वेश्चन है ना ये हर एक व्यापारी के अंदर रहता है कि साड़ी का बिजनेस शुरू करने के लिए इन्वेस्टमेंट कितना चाहिए? इन्व्हेस्टमेंट माझ्या हिशोबाने असं आहे की खूप मोठा इन्व्हेस्टमेंटची पण गरज नाहीये आणि खूप लहान इन्व्हेस्टमेंट पण नाही. म्हणजे की जर तुम्हाला सुरू करायचं असेल तर 10-12 हजार पासून सुरू करू शकता. 2-3 लाख असेल तर तुमच्यापाशी व्हरायटी असेल तर तुमच्यापाशी कस्टमर खाली जाणार नाही. मग तुमच्या घरी पण माल असेल ना तरी सुद्धा कस्टमर घेऊन जाणार कारण की तुम्ही क्वालिटी देताय, रेट देताय, प्राइस देताय. म्हणून तुमचं इन्व्हेस्टमेंट खूप महत्वाचं आहे. तुम्ही कोणताही बिझनेस करताय त्या बिझनेसमध्ये लाखोनी हजारो रुपये लावावे लागतील पण हा बिझनेस तुम्हाला फक्त 10 हजारामध्ये सुरुवात देत आहे. म्हणून तुम्ही एक अनुभव घ्या, ट्रायल करा. जोपर्यंत तुम्ही शिकणार नाहीये किंवा जोपर्यंत तुम्ही येणार नाही या फील्डमध्ये तोपर्यंत तुम्हाला नाही समजणार. जे आलेले आहेत ना त्यांना माहिती आहे की किती कमाई आहे, किती चांगला जो आपला बिझनेस आहे तो वाढतोय दिवसांदिवस आणि म्हणूनच ते लोक पुढे जाते आणि आज आपण ही पाठीमागे आहे कारण की आपण सुरुवात करायचं विचाराने भीती लागते. तर भिवू नका. 10 हजार असेल, 15 हजार असेल, 20 हजार असेल, 30-40 हजार असेल, जेवढंही इन्व्हेस्टमेंट आहे सुरुवात द्या. सुरू केल्याच्या नंतर ऑटोमॅटिक जे आहेत ना ते तुम्ही पुढचा पाऊल उचलू शकता. त्याच्यानंतरचा प्रश्न आपण जाणून घेऊया. मैम सुरेश भाई का ये क्वेश्चन है, सबसे ज्यादा बिकने वाली साड़ी कौन सी है? सर्वात जास्त विक्री होणाऱ्या साड्या प्रत्येकांना असं लागतं की माझ्याजवळ ती साडी पाहिजे की म्हणजे मी पण विक्री करू शकेल. तर लक्षात ठेवा अशी कोणती साडी नाहीये की सर्वात जास्त तीच विक्री होते. बट एक अशी साडी आहे की जी 365 दिवस विक्री होते. ती म्हणजे प्रिंटेड साडी. त्याच्यामध्ये वेगवेगळा फॅब्रिक येतो जसं जॉर्जेट, सिफॉन, क्रॅप, पूनम आणि तसंच वेटलेस. तर हे 4-5 फॅब्रिक आहेत त्या साड्या विक्री होतात 365 दिवस. आता पर्टिक्युलर एक साडी नाही की हीच साडी विक्री होणार. हे असे प्रिंटेड साड्या जे की हल्ली प्रत्येक लेडीजांची डिमांड असते तो कपडा, ती व्हरायटी जास्त ठेवा. तुमचा इन्व्हेस्टमेंट 20 हजार असेल ना तर तुम्ही म्हणजे 16-17 हजाराची प्रिंटेड साडी पण घेतली ना तरी चांगल्या प्रमाणात सेल होणार आहे. अटकणार नाही, थांबणार नाही, नॉनस्टॉप विक्री होणार. ती प्रिंटेड साडी तुम्ही जेवढा माल भराल तेवढा विक्री होणार म्हणजे होणार. बाकी 30% 20% तुम्ही थोडं वर्क साडी किंवा आपल्याकडे जास्त चालते सिल्क साडी, काठपदर साडी किंवा पैठणी साडी पण तुम्ही ठेवू शकता. नेक्स्ट क्वेश्चन काय राहणार आहे. मैम ये क्वेश्चन में ना अभी थोड़ा वाद विवाद भी चल रहा है इसलिए लोग बहुत ज्यादा उत्सुक भी है ये क्वेश्चन का आंसर सुनने के लिए कि ऑनलाइन और ऑफलाइन में से कौन सा बिजनेस ज्यादा बेटर है? ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकाराचा बिझनेस तुम्ही करू शकता. काही लोकांना असं आहे की आम्ही ऑफलाईन बिझनेस करतोय ना तर मग आम्हाला एवढा मार्जिन नाहीये आणि काही असे की ऑनलाईन आम्ही बिझनेस करतोय ना तर आमच्यापाशी क्लायंट नाहीये. तर हे असं काही होत नाहीये. तुम्ही दोन्ही प्रकाराचं काम करा. तुमच्यापाशी मार्जिन पण चांगली मिळेल, तुमच्यापाशी क्लायंट पण जास्त मिळेल. तुमच्यापाशी क्लायंट जास्त आले तर तुम्ही मार्जिन पण घेऊ शकता. पण क्लायंटच नाहीये तर मार्जिन कशी होणार. म्हणूनच
इथे तुम्ही बघा व्हिजिट करून परचेसिंग केलेले बिहारचा कस्टमर आहे. परचेसिंगची अमाऊंट जी मी तुम्हाला सांगते ते बघा 1,14,200 रुपयाच्या वरती परचेसिंग झालेली आहे. कारण की अंकलेश्वर सिल्क मिल्स सुरत गुजरातची मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. खास नोटीस करा, अंकलेश्वर सिल्क मिल्स प्रायव्हेट लिमिटेड आहे, म्हणजे गव्हर्नमेंटच्या थ्रू सर्टिफिकेशन केलेला फर्म आहे. तुम्ही या कंपनी संग जोडू शकता. तुमच्या सोबत एकही रुपयाचा धोका फ्रॉड काहीच होणार नाही. आणि हे बिल मी ह्याच्यासाठी दाखवते की तुम्ही ट्रस्ट करू शकाल, तुम्ही विश्वास देऊ शकाल. तुम्ही इथे भेट पण घेऊ तुम्ही इथे भेट पण घेऊन कलेक्शन बघून घेऊन जाऊ शकता किंवा ऑनलाईन पण मागू शकता. दोन्ही प्रकारचा बिझनेस करायचा असेल ऑनलाईन ऑफलाईन सर्व प्रकारामध्ये तुम्हाला कलेक्शन फॅक्टरी रेट मध्ये अंकलेश्वर सिल्क मिल्स पासून तुम्हाला मिळणार आहे. तर वाट न बघता दिले गेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, घरी बसल्या बसल्या मागवा किंवा इथे व्हिजिट करून खरेदी करा आपली. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय महाराष्ट्र.